14 धावांची गरज आहे. बनवल्या गेल्या 58 धावा. चला स्पीडअप करायचा, वेळ घालवायचा नाहीये. 7 चेंडू 14 धावांची गरज आहे. पाहिजे बनवल्या जातील की रोखल्या जातील. स्ट्राईक वरती धीरज. रिव्हर्सचा फटका, परंतु 2 धावा. नक्कीच या किमती असतील. या 2 धावा देखील 2 धावीने इथे जर पाहायला गेलं तर षटकाची सांगता 6 षटकामध्ये बनवल्या गेल्या आहेत 60 धावा. जिंकण्याची गरज आहे अजून देखील. 6 मध्ये 12ची 6 चेंडू 12 धावा. या 6 चेंडू वरती कोणाचे तरी 12 वाजणार या शंका नाही आहे. कोणाचे वाजणार हे देखील पाहावं लागेल. तोपर्यंत ऐकूया O2 डीजेंचं सुमधुर संगीत. डीजे कोकण मिलिटरी स्कूल तळगाव यांच्या मदतीतून देखील समालोचनासाठी कौतुक केलं गेलं. थँक्यू. आपण देखील जोडले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून, त्याबद्दल खरंच आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 6 चेंडू मध्ये 12ची गरज आहे. 6 चेंडू 12 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजेच मारुती स्पोर्ट्स संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला भेटतोय तो म्हणजेच SD स्पोर्ट्स. मारुती स्पोर्ट्स जर विचार केला तर संदीप गुरव यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर सुभाष पाटील सर यांचा संघ. कोणता संघ जिंकेल हे देखील पाहावं लागेल. 6 चेंडू गरज आहे 12ची. 6 चेंडू 12 धावा. स्ट्राईक वरती इथे मात्र अर्जित, त्याच्या विरोधात राहुल. पहिला चेंडू अकुर टप्प्याचा आणि त्याच्यावरती वार. गेला चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती वार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. आता मात्र 5 चेंडू 6ची गरज आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. जगता येणं महत्वाचं आहे. अडचणी सर्वांनाच आहेत. मात करणं येणं गरजेचं आहे. मात केलं जाईल का या अडचणींवरती हे देखील पाहावं लागेल. हो, चांगला चेंडू आहे. पॉइंटच्या डोक्यावरून फटक्याला सजवलाय. एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केल्या देखील गेलाय. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी गरज आहे 4 चेंडू 4ची गरज. म्हणजेच आता मात्र जर पाहायला गेलं जेवढे चेंडू तेवढ्याच धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. अजून देखील रोखण्याची क्षमता आहे. गोलंदाजाला चांगला चेंडू टाकावा लागेल. ओहो, हा चेंडू जर पाहायला गेला तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी खराब शॉट सिलेक्शन. या चेंडूवरती मोठा फटका खेळला गेला असता तर नक्कीच या चेंडूवरती धावा मिळाल्या असत्या. परंतु या चेंडूवरती हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेल्या. 3 मध्ये 4ची गरज. ही स्पर्धा सुपर डुपर हिट होणार या शंका नाही आहे. कारण का पहिलीच मॅच अप्रतिम झाली. दुसरी मॅच त्याहून अप्रतिम. म्हणजेच पुन्हा एकदा शीतावरून भाताची परीक्षा. अप्रतिम मॅच होणार या शंका नाहीये. ओहो, या चेंडूवरती आडव्या बॅटचा कडवा प्रहार. चेंडू मात्र सीमा रेषा पार. आणि इथे थँक्यू. इथे जर पाहायला गेला तर स्वतःच्या खांद्यावरती विश्वास दाखवला. विश्वास सार्थ केला. संघाला विजय मिळवून दिला. मालेच्या सुपरस्टाराने शेवटपर्यंत लढला आणि म्हणूनच आपल्या संघाला
किमती 2 पॉइंट मिळवून दिले आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या हरदीप सोरसेच्या या कमबॅक साठी. अप्रतिम कामगिरी झाली आहे आणि याच अप्रतिम कामगिरीवरती आपण डीजेचा एक सुमधुर आवाज देखील ऐकतोय.